नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मुंबईच्या जवेरी बाजारातून एका सोन्याच्या व्यापाऱ्याने खरेदी केलेले 16 लाखांचे पेंडल, ब्रेसलेट, माळ, सोन्याची चेन, टॉप्स आणि अंगठ्या स्टेशनजवळील अंजुमन स्कूलच्या परिसरात जात असताना चोरीला गेले. 2 सप्टेंबर रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात यासंदर्भात कलम 303 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पीडित सोनाराने जवेरी बाजारातून खरेदी केलेले 16 लाखांचे सोने अज्ञात व्यक्तीने चोरी केले. या प्रकरणाचा तपास आझाद मैदान पोलिसांनी केला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे रे रोड येथून 28 वर्षीय आरोपी मुस्तफा अब्बास ले याला अटक करण्यात आली. आरोपीला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींना लवकरच अटक करू शकते. आझाद मैदान पोलीस ठाणे CR नंबर 315/24 दिनांक 2/9/2024 या दिवशी हा गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हा जवेरी बाजार या ठिकाणी सोन्याचे दागिने करीता गेलेला असताना त्याने जवळपास 230 ग्रॅम सोने खरेदी केल्याने त्याच्या बॅगमध्ये ठेवले होते आणि तो बॅग घेऊन परत विटीकडे येत असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या बॅगमधून शिताफीने संपूर्ण दागिने जवळपास 16 लाख किमतीचे दागिने चोरले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दळवी आणि डिटेक्शन बँकचे API लेदर पाटील आणि त्यांची टीम या सर्वांनी अतिशय कसोशीने आणि चांगल्या प्रकारे तपास करून टेक्निकली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आणि या गुन्ह्यातील 100% माल रिकवर केलेला आहे. त्याची किंमत 16 लाख एवढीपर्यंत आहे. यात या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि याचा पुढील तपास चालू आहे. पुढे रिमांड वगैरे BNS 303/2 PC 15 तारखेपर्यंत मिळालेला आहे. बघू या पद्धतीचे अनेक गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याच्याकडून. त्यामुळे त्याचा तपास आम्ही करतो. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.